आपल्या भारतातील कितीतरी लोक भारतामधली पर्यटन स्थळ यांना भेटी सुद्धा देतात आणि जर का बाहेर देशात जर का जायचं जर का म्हटलं आणि तिथल्या पर्यटन स्थळाचा आनंद जर का घ्यायचा म्हटला तर एक साहजिक सगळ्यांच्या तोंडावरती पहिलं नाव येतं ते म्हणजे मालदीव. मालदीवला असणारा समुद्रकिनारा आणि तिथे असणारा स्वच्छ वातावरण आणि इथल्या निसर्गरम्य वातावरणाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी कितीतरी भारतीय पर्यटक हे मालदीवला जातात सुद्धा. आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालदीवला न जाता आपल्या भारतातच लक्षद्वीप समुद्र किनाऱ्याचा मनमुराद आनंद काही दिवसापूर्वी घेतला. तेथे नरेंद्र मोदी यांनी जाऊन फोटोशूट आणि व्हिडिओ काढून किंवा तिथे बोटिंगचा आनंद घेऊन नरेंद्र मोदी यांनी एक स्वदेशी लक्षद्वीप बेटाला एक उच्च इंटरनॅशनल पर्यटन स्थळाचा दर्जा देता येऊ शकतो याच्यासाठी लक्षद्वीप बेटाला नरेंद्र मोदी यांनी भेट दिली. नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीप बेटाला भेट दिल्याच्या नंतर त्यांनी एक तिथे संकल्पना सुद्धा आखली की भारतातील कितीतरी पर्यटक हे मालदीवला जातात आणि भारतातील कितीतरी पैसा हा मालदीवला जातो. त्याच्यामुळे जर स्वदेशी इंटरनॅशनल पर्यटन स्थळ मालदीव सारखंच जर का लक्षद्वीप बेटाला जर का करता जर का आलं तर याच्यासाठी नरेंद्र मोदी हे पाहणी करण्यासाठी लक्षद्वीप बेटाजवळ गेले होते. तिथला मनमुराद आनंद घेतल्याच्या नंतर त्यांचे काही फोटो व्हायरल झाले किंवा त्याच्यामधले व्हिडिओ आणि नरेंद्र मोदी यांनी त्या लक्षद्वीप बेटापासून घेण्यात येणारा त्यांचा आनंद हा गगनात मावेनासा झाला होता. भारतातील पैसा भारतातच राहावा किंवा मालदीव सारखंच लक्षद्वीप बेट बनावा आणि इंटरनॅशनल दर्जा त्याला प्राप्त व्हावा याच्यासाठी नरेंद्र मोदी यांनी नवीन संकल्पना आखली. त्यांचे फोटो व्हायरल झाल्याच्या नंतर मालदीव यांच्या सरकारमधल्याच काही मंत्र्यांनी येथे नरेंद्र मोदी यांच्यावरती घाण घाण कमेंट केल्या. परंतु घाण घाण कमेंट नरेंद्र मोदी यांच्यावरती झाल्याच्या नंतर किंवा विविध त्यांच्या मंत्र्यांनी ट्विट करत भारताबद्दल काही वापरलेले शब्द हे भारतातील लोकांना सहन झाले नाहीत आणि त्याच्यामुळे भारतातल्या लोकांनी सुद्धा मालदीवला आता ट्विट करत एक टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. नरेंद्र मोदी तिथे जाऊन आल्याच्या नंतर हा सर्व कुटाणा झाला. मालदीव वर्सेस भारत असा नक्की हे प्रकरण काय आहे किंवा हा कुटाणा कसा सुरू झाला हे नक्की आपण या आजच्या व्हिडिओमधून बघू. नमस्कार, मी समीर खंडागळे आणि तुम्ही पाहताय वैचारिक धिंगाणा. तुम्ही जर का या चॅनलवरती अजूनही नवीन जर का असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. भारतामध्येच मालदीव सारखं इंटरनॅशनल लेवलचं पर्यटन स्थळ लक्षद्वीपला करता येईल किंवा इथला समुद्र किनारा सुद्धा सुंदर आहे तसं जर का म्हणालं तर लक्षद्वीप या बेटाजवळ किंवा इथला निसर्गरम्य असणारं वातावरण हे भारतीयांच्या एक अस्तित्वाचा विषय सुद्धा आहे किंवा भारतामध्ये विविध कितीतरी सुंदर किनारे जरी असले तरी लक्षद्वीप इथे इथला समुद्र किनारा हा सुद्धा सुंदर आहे. तसेच इथे मातीचा भारतीय मातीचा सुगंध सुद्धा आहे. त्याच्यामुळे हे सगळं पाहण्यासाठी लक्षद्वीप किनाऱ्याजवळ किंवा या बेटाजवळ नरेंद्र मोदी यांनी जाऊन मनमुराद आनंद घेतला आणि मालदीव सारखंच येथे मोठं पर्यटन स्थळ व्हावं याच्यासाठी त्यांनी संकल्पना आखली. परंतु मालदीव यांना किंवा मालदीव देशाला वाटलं की आमचं पर्यटन किंवा आमची ख्याती जेवढी भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर आहे तेवढं नाव जर लक्षद्वीप बेट जर का तयार जर का झालं तर भारतामधून मालदीवला होणारी इन्कम ही थांबेल सुद्धा. त्याच्यासाठी त्यांनी भारताची आणि नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला. अशी भारताची झालेली बदनामी भारत देशातील लोक पाहू शकतात का? भारतवासियांनी अगदी सेलिब्रिटी पासून एखाद्या सामान्य माणसापर्यंत आणि मोठमोठ्या उद्योगधारकांनी सुद्धा याच मालदीवला टार्गेट करत त्यांना सुद्धा
भारतामध्ये काय आहे आणि मालदीवला काय आहे, किंवा दोन्ही देशांची तुलना ही कशी होऊ शकते हे सुद्धा सांगितलं. मालदीवला जाणारी लोक आणि मालदीवला घेण्यात येणारा आनंद जर का भारतामध्येच जर का मिळू जर का शकतो, तर इथले भारतवासीय लोक हे मालदीवला जाणारच नाही. त्यानंतर मालदीवचे सदस्य झाहिद रमीज यांनी भारत हा स्वच्छ कसा असू शकतो, किंवा भारतामध्ये किती घाण आहे, तसेच भारतामधल्या खोल्यांचा किती वास येतो, असं सुद्धा ट्विट केलं. मालदीवच्या मंत्री मरियम सुआना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती सुद्धा टीका केली, किंवा घाणेरड्या शब्दात एक अपशब्द सुद्धा वापरले, की नरेंद्र मोदी यांना जोकर आणि इस्रायलची कठपुतली असं सुद्धा त्यांनी नाव दिलं. त्याच्यामुळे भारतवासियांना सुद्धा याचा राग आला. मोठमोठ्या सेलिब्रिटींनी आणि उद्योगपतींनी सुद्धा ट्विट करत इथल्या मालदीवचं आणि भारताचं महत्व काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. भारतातून अगदी सामान्य लोकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत या भारतातील लोकांनी मालदीववरती टीका केली. भारतातील कितीतरी लोक दरवर्षी हे मालदीवला जातात. मालदीवला जाण्यासाठी पर व्यक्ती 2 ते 2.5 लाख रुपये खर्च लागतो, आणि जर इतका पैसा भारतातल्या पर्यटकांचा हा जर का भारतातच जर का राहिला, मालदीव सारखंच लक्षद्वीप बेट जर का सुंदर किनारा आणि हे उच्च स्तरीय इंटरनॅशनल लेवलचं पर्यटन स्थळ जर का झालं, तर भारतातला पैसा हा भारतातच राहील, अशी मोदींची संकल्पना. मालदीव सारखंच भारतामध्ये जर लक्षद्वीप बेट किंवा इथला उच्च स्तरीय सुंदर वातावरणातला समुद्र किनारा आणि तिथले राहण्याची सोय ही जर का 2 ते 2.5 लाखापेक्षा कमी जर का असेल, आणि भारतामध्येच हा जर का मनमुराद निसर्गरम्य वातावरणाचा आनंद जर का घेता येत जर का असेल, तर भारतवासीय मालदीवला जाणारच नाही. याशिवाय कितीतरी फॉरेनर लोक किंवा विविध देशातून लोक हे भारतामध्ये येऊन येथे लक्षद्वीप बेटाला भेट देतील, आणि याच पर्यटनामधून भारताचा आर्थिक फायदा सुद्धा होईल. त्याच्यामुळे हा मोदींनी घेतलेला निर्णय हा योग्य सुद्धा आहे. त्याच्यामुळेच नरेंद्र मोदी आणि भारतवासीय यांचा येथे एक मेळ झाला असाही म्हणता येईल, कारण नरेंद्र मोदी यांच्यावरती होणाऱ्या टीकेला सर्वच भारतवासियांनी ट्विट करत या मालदीवला नाव ठेवली. भारतातील मोठमोठ्या सेलिब्रिटी आणि इथल्या सर्वसामान्य नागरिकांनी, उद्योगपतींनी एक नवीन बॉयकॉट मालदीव्स असा एक हॅशटॅग ट्रेंड मध्ये सुद्धा आणला. त्याच्यामुळे मालदीवची फाटली सुद्धा, आणि इथल्या सरकारने ज्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इथल्या भारतवासियांवरती ट्विट करत टीका केली, यांना तिथून निलंबन सुद्धा केलं. याच्यामध्ये 3 मंत्र्यांची नावं सुद्धा समोर येतात. मालदीवचं सरकार आणि तिथल्या सदस्यांनी पुढे ट्विट करत सांगितलं, की भारत आणि मालदीव्स ह्या आमच्या देशाचे संबंध हे चांगले असताना काही लोकांनी वैयक्तिकरित्या त्यांची मतं मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु यांना वैयक्तिकरित्या मतं मांडण्याचा त्यांना अधिकार असू शकतो, परंतु आमच्या येथे अशा मंत्र्यांची गरज सुद्धा नाही, कारण ज्यांनी आमच्या जवळच्याच भारत देशाला किंवा भारत देशातील पंतप्रधानांना नाव ठेवलं आहे, त्याच्यामुळे इथल्या मालदीवच्या कितीतरी सदस्यांनी आणि इथल्या सरकारच्या माणसांनी इथे भारताची माफी सुद्धा मागितली, परंतु भारतवासीय किंवा नरेंद्र मोदी यांनी सुद्धा इथे भारतामध्ये त्यांचं न ऐकता किंवा त्यांचं ट्विटला उत्तर न देता हा टीकेचा सर्व मारा इथे चालू असताना भारताने मालदीववरती जोरदार टीका सुरू असताना येथून भारतामधून जाणाऱ्या सर्व पर्यटकांची किंवा 5,520 विमानाची तिकीट भारतामधून ही रद्द करण्यात आली. त्याचप्रमाणे तेथे जी काय बुकिंग झाली होती या वर्षीची, त्याच्यामध्ये 10,500 हॉटेल्स यांची बुकिंग सुद्धा भारतामधून रद्द झाली. त्याच्यामुळे मालदीव्स या देशाला मोठा फटका किंवा आर्थिक नुकसान हे नक्कीच होणार. त्याच्यामुळे मालदीव देशाकडून मोठी नाराजी किंवा भारताची क्षमा आम्ही मागतो असं सुद्धा त्यांनी कितीतरी सदस्यांनी ट्विट करत म्हटलं, परंतु भारताशी पंगा हा मालदीवला नडला सुद्धा, आणि
हेच प्रकरण नक्की पुढे जाऊन लक्षद्वीप बेट हे कधी सुरू होणार याच्यावरती भारतवासियांचं पूर्ण लक्ष लागले. स्वदेशी पर्यटन स्थळ आणि या स्वदेशी पर्यटन स्थळाचा अर्थात लक्षद्वीपचा आनंद घेण्यासाठी इथले भारतवासीय कितीतरी लोक तयार आहेत. याच्यानंतर कितीतरी लोक आणि कितीतरी पर्यटक हे मालदीवला जाणार नाहीतच याची शाश्वती ही पूर्ण भारतवासीय देतील सुद्धा. कारण लक्षद्वीप हे एक जगामधलं मोठं उच्चस्तरीय पर्यटन स्थळ होऊ शकतं. अर्थात मालदीवला हा आर्थिक व्यवहाराचा किंवा इथल्या भारतीय पर्यटक मालदीवला न जाण्याचा मोठा जो काही फायदा होत होता, हा फायदा भारतामध्येच राहील किंवा भारत देशाला आर्थिक मदत होईल. याच कारणाने काही कितीतरी लोक जी मालदीवला जाणार होती, ती याच्यापुढे जाणार सुद्धा नाहीत आणि लक्षद्वीप बेटाकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. नक्कीच लवकरच हे लक्षद्वीप बेट तयार होऊन इथले भारतातील सर्वच पर्यटक येथे आपल्या स्वदेशी पर्यटन स्थळाचा मनमुराद आनंद घेऊ शकतात. हाच व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.